श्री स्वामी समर्थ. तुमची कितीही घट्ट मित्रता असू द्या, पण या 7 लोकांना कधीच घरी बोलावून आणू नका. मंडळी, आजचा विषय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर असणार आहे. या व्हिडिओमध्ये सांगितल्या गेलेल्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती करून घेणे खूपच गरजेचे आहे. खूप वेळा आपण न माहिती असल्यामुळे काही असे करून जातो की त्यामुळे आपण खूपच मोठ्या संकटात अडकतो. नंतर पुन्हा विचार करतो की कदाचित असं करायला पाहिजे नव्हतं. त्यात पडण्यापेक्षा आपण त्या अडचणीत अडकण्याआधीच काही सावधगिरी ठेवावी. त्यामुळे आपल्याला अडचणीचा सामना करण्याची गरज नाही. महान लोक म्हणतात, अडचणींना पहिलेच माहिती करून धीर ठेवण्याला जीवनात कधी रडण्याची, डोके आपटण्याची, चिंता करण्याची गरज पडत नाही. संयम ठेवणारा व्यक्ती येणाऱ्या अडचणी पाहून स्वतःला वाचवितो. त्याचमुळे संयम ठेवणाऱ्या व्यक्तीला सर्वात मोठा यशस्वी व्यक्ती म्हटलं जातं. मित्रांनो, आंधळे ते नसतात जे स्वतःला पाहतात, आंधळे ते असतात जे दुसऱ्याला पाहतात. व्यक्तीला कोणतेही काम करण्याआधी स्वतःला पाहून घेतले पाहिजे की तो यामध्ये फायद्यात राहील की तोट्यात. स्वतःला जो सर्वात पहिले जो तपासतो तो व्यक्ती स्वतःला सर्व पापापासून काढून घेतो. त्यावर येणारे संकट वापस जातात. तो स्वतःला पाहून नाही चालत. तो व्यक्ती स्वतःला अडचणीच्या भट्टीत टाकतो आणि काही चूक न करूनही मारल्या जातो. मंडळी, या संबंधातील मी तुम्हाला काही सांगतो. पंचतंत्रातील ही कथा तुम्हाला खूप काही शिकून जाईल. तुम्ही या कथेत रमून जाण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. एकेकाळची गोष्ट आहे. एका विहिरीत त्याच्या मोठ्या परिवारासोबत एक बेंडूक राहत होता. परिवार मोठा आणि अशिक्षित होता, त्यामुळे त्यांच्या घरात प्रत्येक वेळेत भांडण होत होती. बेंडूक त्याच्या परिवारासोबत आणि नातेवाईकासोबत खूप दिवसापासून त्या विहिरीत राहत होता. कुटुंबात खूप जण असल्यामुळे त्यांच्यात खूप भांडणं होत असे. बेंडकाचे जावई त्याला खूप त्रास देत होते. एके दिवशी त्या सर्वांना मिळून त्याला खूप मारलं. बेंडकाने ह्या सर्व गोष्टीला कंटाळून त्याचा सबब शिकण्याचा निश्चय केला. एका दिवशी तो बाहेर निघून गेला आणि त्यांच्याशी बदला घेण्याची तयारी करू लागला. तेव्हा त्याची नजर एका बिळामध्ये जाणाऱ्या सर्पाकडे गेली. त्या बेडकाला बदला घेण्याचा उपाय मिळाला होता. त्याने विचार केला की मी त्या दुष्ट लोकांना या सापाने संपवून टाकू, कारण कूटनीती हे सांगते की आपला काम करून घेण्यासाठी शत्रूच्या समोर शत्रूला आणि बलवानासोबत भिडवून टाकायचं, कारण असं केल्याने शत्रूला मारायला काहीच तकलीफ होत नाही. असं म्हणतात, ज्याप्रमाणे काट्याने काटा काढला जातो त्याचप्रमाणे दुःख देणाऱ्या शत्रूला शत्रूच्या मदतीनेच संपवायचं असते. हेच विचार करून तो बेंडूक त्या सर्पाच्या बिळाजवळ जाऊन उभा राहतो आणि त्याला प्रेमळ आवाजाने आवाज देतो. अरे भावा सर्प, मी अडचणीत अडकलेले बेडूक तुझ्या चरणी आलो आहे. माझ्या नातेवाईकांनी मिळून मला खूप मारलं आहे. मी माझा जीव वाचून घराबाहेर पळून आलो आहे. नाहीतर ते लोक आज मला मारूनच टाकत होते. आता तर फक्त
तुम्हीच माझी मदत करू शकता. तुम्ही त्यांना खाऊन तुमची भूक शांत करा आणि माझी समस्या सुद्धा सुटेल आणि माझ्याशी मित्रता करा. बेडूकाचे आवाज ऐकून सापाला वाटलं, कोण मला आवाज देत आहे? बुद्धिमान लोक म्हणतात, ज्याच्या राहण्याचा, धर्माचा आणि नावाचा पत्ता नसेल त्यांच्याशी कधी मैत्रीता करायची नाही. असं होऊ शकते की कोणी मला अशा प्रकारे बोलावून जाळ्यात अडकवेल. सर्पाने विचारलं, अरे भावा, तू कोण आहेस? कृपया तुझा पूर्ण परिचय दे. बेडूक म्हणू लागला, मित्रा, मी एका अडचणीत अडकलेला गंगदत्त नावाचा बेडूक आहे आणि तुमच्याशी मित्रता करण्यासाठी आलो आहे. साप म्हणू लागला, रे भावा, तू काय बोलत आहेस? कुठं आग आणि लाकडाची मित्रता होत असते? ज्याने मृत्यू होत असते ते कोणत्याही हालचालीत त्याच्याजवळ जात नसते. मग तू या मित्रतेबद्दल कसा विचार करू शकतो? बेडूक म्हणाला, काय करू भावा, तसा तर तू स्वभावाने माझा शत्रू आहेस, पण मी माझ्या परिवाराच्या सदस्याकडून एवढा परेशान आहे की ते मला शत्रूपेक्षा जास्त शत्रू वाटतात. एक कहावत आहे की जेव्हा सर्वनाश उपस्थित होते तेव्हा शत्रूला प्रमाण करून धन आणि जीवनाचे रक्षण करायचे असते. बेडकाची गोष्ट ऐकून सापाने विचार केला की नाहीतरी मी आता म्हातारा झालो आहे, मला आता शिकारसुद्धा मिळत नाही, त्यापेक्षा याच्यासोबत जाऊन त्या बेडक्या खाऊ. असं म्हणतात, जो व्यक्ती म्हातारा होतो आणि त्याला कोणतेच काम करायला सोपं जात नसेल तर तेव्हा त्याने असं एखादं काम करावं जे त्याची जीवन मालिका सरळ चालू राहिली पाहिजे. त्याचप्रमाणे तो साप त्या बेडकासोबत जात होता. बेडूक म्हणाला, मित्रा, ज्याला मी सांगत नाही तू त्यांच्याच खात जा, कारण त्या विहिरीमध्ये माझाही परिवार, माझीही लेकरं आणि बायको राहतात. सर्प म्हणाला, मित्रा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ज्यांना म्हणाल मी त्यांना खात जाईल. मी तुम्हाला माझा मित्र मानला आहे, भिण्याचे काहीच कारण नाही. मी आता फक्त तुमच्या म्हणण्यावरच काम करेल. या प्रकारे त्या बेडकाने त्या सापाला नेऊन त्या विहिरीत एका कोपऱ्यात नेऊन बसविले आणि हाताने बोट दाखवून त्याने आपल्या शत्रूंना दाखवत होता. सापाने एवढ्या बेडका पाहून मनातल्या मनात विचार करत होता की या मूर्खाने मला स्वर्गाचा सुख दिला आहे. आता तर तो सर्प रोज एक बेडूक खाऊ लागला आणि काहीच दिवसात त्याने बेडकाच्या सर्व शत्रूंचा खाऊन टाकले. जेव्हा कोणताच शत्रू राहिला नव्हता तेव्हा त्या सापाने बेडकाला विचारले, अरे भावा बेंडक, तुझे सर्व शत्रू तर मी संपून टाकले. आता हे सांग, मला भूक लागत आहे, आता मी माझी भूक कोणाला खाऊन मिटवू? बेडूक म्हणाला, मित्रा, आता तुमचे काम झाले, तुम्ही आता निघून जा आणि बाहेर जाऊन तुमची भूक मिटवा. माझं काम संपलं, माझे सर्व शत्रू मेले आहेत. बेडकाची गोष्ट ऐकून साप म्हणाला, अरे मूर्खा, तू मला इथून जाण्यासाठी बोलत आहेस? आता सांग की मी कुठे जाणार? माझ्या बिलावर तर कोणी दुसऱ्याची त्यांचा अधिकार बजावला असेल. आता तर चांगलं हेच राहील की तू मला इथेच राहू दे आणि तुझ्या परिवारमधूनच माझ्या खाण्याचा प्रबंध करत राहा, नाहीतर मी सर्वांनाच खाऊन टाकेल. मित्रांनो, बेडूक विचार खूप बेकार अडकला होता. तो त्याच्या चुकीवर अशा पश्चाताप करत होता, विचार करत होता की कदाचित मी या सापाला इथे नाही आणलं असतं, आता तर माझ्या आणि माझ्या कुटुंबावरच मोठी समस्या आली आहे. आता मी ह्याला जर नाही म्हणलं तर मी हे सर्वांनाच खाऊन टाकेल. यापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की रोज ह्याला एक बेडूक देत राहू.
कोणी तरी सत्यच बोलला की आपल्यापेक्षा जास्त ताकद असलेल्या शत्रूसोबत जो मित्रता करतो तो स्वतःच विष खातो. यात जराही खोटं नाही की जेथे सर्व काही जात असेल पण थोडीशी वस्तू दिल्याने काम बनत असेल तर ते दिलं पाहिजे. कारण जबरदस्ती मागल्या गेलेल्या वस्तूमध्ये व्यक्ती दान सुद्धा मनाने देत नाही आणि नंतर ते सर्वच जबरदस्ती वडून घेतो. हुशार व्यक्ती तोच आहे जेथे सर्व काही जात असेल तेथे अर्ध वाचवणे चांगले आहे. थोड्यासाठी बुद्धिमान व्यक्ती अर्ध वाचत असेल तर तो देतो. बेडूक लाचार होऊन रोज त्याला एक नातेवाईक आणून खायला द्यायचा. एके दिवशी त्याने दुसऱ्या बेडकाच्या खाण्यास आधीच त्या बेडकाच्या मुलाला खाल्ले. या गोष्टी पाहून तो बेडूक खूप दुःखी होती आणि रडायला लागतो. तो त्याची पत्नी म्हणतो, अरे दुष्ट, आता का रडत आहे? तू तर आपल्या जातीतला संपवून टाकलं आहे. हे सुद्धा विचार केला नाही की दुःखी काळात आपलेच लोक कामी येतात. असे म्हणतात, ज्या प्रकारे खराब कपडे घालून कुठेही बसता येत असते त्याच प्रकारे मनुष्य आपल्या चरित्र्याला सुद्धा खराब करून कुठेही बसतो. त्याची बायको म्हणून लागली, अरे मूर्खा, आता येथे थांबून फायदा नाही, पळून जाण्याचाच फायदा आहे. तेथे जेव्हा त्या विहिरीत एकही बेडूक राहिलं नाही आणि त्या सापाला भूक लागली आणि तिथे राहण्याच्या एका खिडकीत जाऊन म्हणला, अरे ताई, मला भूक लागली आणि बेडूकसुद्धा मला सोडून पळून गेले. आता तू एक काम करत त्या बेडकाच्या जवळच्याच तळ्यात गेला असेल, तू तिथे जाऊन त्याला घेऊन ये. तो गेला आणि त्या सर्पाने बोळवल्याची बातमी सांगितली. तेव्हा तो बेडूक बोलतो, अरे तू वापस जा आणि त्या सापाला सांग, उपाशी असलेल्या व्यक्ती कोणताच पाप करत नाही, कमजोर व्यक्ती निर्दयी होतो. बेडूक म्हणाला, सर्व काही गमावून आता मला समजलं आहे. आपल्या लोकांसोबत विरोध, बलवानासोबत स्पर्धा, स्त्री, बालक, वृद्ध आणि मूर्ख सोबत वाद विवाद कधीच करायचा नसतो. मूर्ख पुत्र, मूर्ख कन्या, राग करणारी स्त्री, दरिद्रता, मूर्ख पुरुषाची सेवा, कर्ज घेऊन खाणे, सुख देणाऱ्या गोष्टी या सत्य नसतात आणि ह्याने दुःखच मिळत असते. बेडूक आता समजून गेला होता. राग केल्याने आपलाच नुकसान होते असते. ह्या गोष्टी इतिहासात साक्षी आहे की आपापसातले वाद वाढल्यावर महाभारत झालं होतं. आपसात भांडणं झाल्यानेच मुघलांनी आपल्या देशावर राज्य केले असं म्हणतात की चुकूनही ह्यात लोकांच्या आपल्या घरात आणलं नाही पाहिजे. तुम्ही कितीही घट्ट मित्रता असू द्या. ते 7 लोक कोणते आहेत तर चला पाहूया. नंबर 1, वाईट काम करणारे लोक. त्यांच्यासोबत भलेही तुमची कितीही घट्ट मैत्री असो पण त्यांना घरी कधीच आणायचं नसते. नंबर 2, खूप जास्त खाणारे लोक. नंबर 3, सर्वांची पाय पकडणारी लोक. नंबर 4, खूप मोठे चोर. नंबर 5, हिंसक करणारे, कामे करून सुखी राहण्याची इच्छा ठेवणारे. नंबर 6, देश आणि कुलचा पत्ता नसणारे. नंबर 7, वेशभूषा बदलत राहणाऱ्या व्यक्तींना कधीच आपल्या घरात बोलावून आणायचे नसते. मित्रांनो, आपल्या घरात या 7 लोकांना कधीच आणायचे नसते आणि जर असे लोक तुमच्या घरी आले असतील तर जास्त वेळ ठेवू नका, कारण ते तुम्हाला खूप नुकसान पोहोचवू शकतात. श्री स्वामी समर्थ.